कॅरमलाइज ऑनियन चिकन ही वाली रेसिपी एकदम इझी आहे आणि काहीतरी वेगळी टेस्टी रेसिपी आहे. सुरुवातीला एक मसाला तयार करायचा, त्यासाठी जिरा ॲड करायचे, धणे ॲड करायचे, थोडेसे खडे मसाला आणि काश्मीरी मिरची ॲड करायची. ही रोस्ट करून घ्यायची आणि याची पावडर तयार करून घ्यायची आहे. मग एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि चॉप केलेला कांदा टाकायचा असं लॉंग. त्यानंतर पूर्ण मिक्स करायचं, त्याला पूर्ण गोल्डन ब्राऊन करायचं आहे. झाकण ठेवून त्याला थोडा शे देऊन पाणी येऊन द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण करपला नाही पाहिजे आणि त्याची एक पेस्ट तयार करायची आहे. नंतर पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून तुम्हाला आलं लसूणची पेस्ट टाकायची, त्यानंतर कढीपत्ता, थोडे लाल तिखट, हळद टाकायचे, मिक्स करून घ्या. त्यामध्ये आपण जो मसाला तयार केला तो ॲड करा. तो ॲड केल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली कांद्याची ती ॲड करा. याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी कॅप्शनमध्ये देईन, तुम्ही चेक करा. मिक्स करून घ्या, थोडंसं पाणी ॲड करा, त्यासोबत मसाला शिजलेलाच ऑलरेडी. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही चिकन ॲड करा. चिकन ॲड केल्यानंतर चिकन ॲड करताना हाय फ्लेमवरती ॲड करा आणि पूर्ण मिक्स करून घ्या मसाल्यांसोबत. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे 15 ते 20 मिनिट याला लो मिडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचे. त्यासाठी वरतून झाकण ठेवा. झाकण ठेवून पूर्ण आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं त्याला शिजून घ्यायचे. त्याच्यानंतर जेव्हा ते चिकन प्रॉपर शिजलं जाईल त्याच्यावरती ॲड करा लेमन ज्यूस, थोडासा कसुरी मेथी, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर सर्व करा. तंदुरी रोटीसोबत, भाकरीसोबत, घावण्यांसोबत, चपातीसोबत, लागायचं स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता. इतकी भारी लागते ना स्वीट आणि स्पायसी रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये देतो. यूट्यूबवरती याची मोठी व्हिडिओ टाकतो, जाऊन चेक करा आणि प्लीज खूप सारं प्रेम करा.